अयोध्येतील राम मंदिर निर्विघ्नपणे नैसर्गिक आपत्मुक्त उभं राहावं यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रातील पुजारी अयोध्येत अनुष्ठान करतात। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून 5 गुरुजी, 2 वैदिक, 3 याज्ञिक हे अखंड चतुर्वेद पारायण करणार आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूरने। बाबरी मशीद जेव्हा कारसेवकांनी पाडली तेव्हा महाराष्ट्रातले कारसेवक सर्वात पुढे होते आणि आता राम मंदिर निर्माण जेव्हा होतंय त्यावेळेलाही महाराष्ट्रातले साधू संत पुढे आहेत। मी अयोध्येमध्ये आहे आणि अयोध्येचं हे महाराष्ट्र कनेक्शन दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय। हे सगळे गुरुजी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर मंदिरातले गुरुजी आहेत, जे अयोध्येत मागील 8 दिवसांपासून आहेत आणि हे काय करतायत तर हे इथं अनुष्ठान करतायत। यांच्या संस्थेचं नाव आहे सद्गुरू ग्रुप पुणे महाराष्ट्र। यांच्याकडनं वेद अनुष्ठान आणि सेवा योजना केली गेली आहे। ही का केली गेली आहे तर नोव्हेंबर 2022 पासून इथं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरातले गुरुजी बोलावले गेलेत, त्यांच्याकडनं हे अनुष्ठान यज्ञ सुरू आहे। तर यासाठी की राम मंदिर जे उभं राहत आहे ते राम मंदिर निर्विघ्नपणे उभं राहावं, कोणतीही नैसर्गिक आपत्ता या मंदिरावर न यावी, याशिवाय सर्व वेदांचं उच्चारण करत इथं हे अनुष्ठान केलं जात आहे। नेमकं आणखी काय याच्या मागचं कारण आहेत हे सांगण्यासाठी माझ्यासोबत देवेंद्र गुरुजी। देवेंद्र गुरुजी, तुम्ही कुठून आहात? मी पुण्यातून आहे। पुण्यातून। अच्छा, मला सांगा, आपण इथं आता सध्या 5-6 गुरुजी तुम्ही आहात, तर हे अनुष्ठान का करताय तुम्ही आणि कधीपासून करताय आणि पुढे कसं या मंदिरासंदर्भातलं किंवा अयोध्येतला तुमचा कार्यक्रम असणार आहे? हे अनुष्ठान 4 नोव्हेंबर 2022 ला चालू झालं आणि कार्तिकेय देवोत्थानी एकादशीपासून हे अनुष्ठान प्रारंभ झाला आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून गुरुजी इथं येत आहेत। 4 वेदांचं अनुष्ठान आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा 4 वेदांचं अनुष्ठान आहे। मंदिर निर्विघ्नपणे उभं राहावं, त्याच्यामध्ये कुठलीही नैसर्गिक आपत्ती येऊ नये आणि रामभक्तांसाठी ते लवकरात लवकर दर्शनासाठी चालू करणार आहेतच, त्यासाठी कुठली विघ्न येऊ नयेत यासाठी हे चतुर्वेद पारायण ह्याला असं पण नाव दिलेलं आहे। आणि अजून साधारणपणे 4 नोव्हेंबरला चालू झालंय 2022, अजून 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत हे अनुष्ठान चालू राहील। आता 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा आहे, त्याच्या महिनाभर नंतर ह्या अनुष्ठानाची सांगता होईल। आता हे त्र्यंबकेश्वर मंदिराचे गुरुजी आहेत, कोणत्या मंदिराचे गुरुजी आतापर्यंत येऊन गेले, किती दिवस राहतात आणि यापुढे कोण कोण येणार आहे हे अनुष्ठान करण्यासाठी? अनुष्ठानामध्ये आतापर्यंत सिद्धिविनायक मंदिराचे पुजारी, त्याच्यानंतर औदुंबर दत्तवाडीचे पुजारी, त्याच्यानंतर नरसोबाच्या वाडीचे पुजारी, नंतर अंबाबाई कोल्हापूर मंदिराचे पुजारी, त्याच्यानंतर शेखर शिंगणापूर मंदिराचे पुजारी, त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या गुरुजींच्या मंदिरातले गुरुजी येऊन इथं अनुष्ठान करत आहेत। आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून पुणे, नाशिक, संभाजीनगर, सातारा, ठाणे, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या 36 जिल्ह्याला आपण ही संधी दिलेली आहे। त्यातले 2 वैदिक आणि 3 याज्ञिक असतात। वैदिक जे आहेत ते वैदिक पारायण करतील त्या वेदांचं। आता जी टीम आहे ती अथर्ववेदाची टीम आहे आणि जे 3 याज्ञिक आहेत त्यांना वेगळं अनुष्ठान आपण नियोजन करून दिलेलं आहे। तर ही संपूर्ण माहिती यांनी इथं दिली। हे गुरुजी आहेत, 5 गुरुजी आहेत, हे आता त्र्यंबकेश्वर मंदिराचे गुरुजी आहेत, सिद्धिविनायक, नरसोबाची वाडी, अनेक आपल्या महाराष्ट्रातल्या देवळातील सगळे गुरुजी इथं येऊन या राम मंदिर निर्माण कार्यामध्ये आपलं योगदान देत आहेत। बोला। ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री यशवंत कुलकर्णी सर यांच्या अथक प्रयत्नांनी, तसंच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव शंपतरायजी, तसंच कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या अथक प्रयत्नांना पाठिंबाने हे अनुष्ठान अव्याहतपणे एक दिवस एक खंड न पडता अविरतपणे चालू आहे। तसंच दर शनिवारी आपण हनुमानगडीला जे आहे हनुमंतर आहे त्यांच्यासाठी आपण अनुष्ठान करतो आणि दररोज सकाळी 6:30च्या रामलल्लाच्या आरतीला आपल्या आतमध्ये गुरुजी मंत्रपठणासाठी असतात। तर हे पहा, आपण म्हणतो ना की जसं मी म्हणालो की बाबरी जेव्हा पाडली गेली त्यावेळेला महाराष्ट्रातले कारसेवक सर्वात पुढे होते। आजही गोविंदगिरी महाराज या न्यासाशी जोडले गेले आहेत। मोठा हातभार किंवा सर्व चंपतराय यांच्यासोबत काम मंदिर उभारण्याचं ते करतायत। आपले गुरुजी इथे पाहिले, काल आपण पाहिलं की जे 8 गुरुजींची टीम राम मंदिर मध्ये 22 जानेवारीला तिथं प्राणप्रतिष्ठाच्या वेळेला यज्ञ करणार आहेत। त्यातले 1 गुरुजी महाराष्ट्रातले आहेत, म्हणून महाराष्ट्र कनेक्शन राम मंदिराचं समोर येत आहे। अनेकांनी बलिदान दिलं या राम मंदिरासाठी, तर अनेक आता हे राम मंदिर उभारल्यानंतर निर्विघ्नपणे हे उभं राहावं
नैसर्गिक आपत्ता या मंदिरावर न यावं आणि सगळ्या भक्तांचं जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर अखंडपणे पूर्ण व्हावं यासाठी अखंड यज्ञ अनुष्ठान केलं जात आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील सर्व मंदिराचे गुरुजी अयोध्येत पोहोचत आहेत. कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.